Let's go across live to Mumbai, where Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray is announcing the lockdown 4.0 guidelines for Maharashtra. Kamlesh Sutar, our correspondent, will translate. Kamlesh. निवडणूक होऊ न देता हे सगळं काही बिनविरोधपणाने पार पाडायला सर्वांनी मदत केली, त्यांना सुद्धा मी सगळ्यांना धन्यवाद देतोय. आणि आता पुन्हा those who made the elections for Vidhan Parishad unopposed. 17 तारखेला पंतप्रधानांनी जो लॉकडाऊन जाहीर केला होता, दुसरा तिसरा, त्याची मुदत संपली आणि परत पुढचे 15 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत संपूर्ण देश आणि साहजिकच आहे आपला महाराष्ट्र सुद्धा हा लॉकडाऊन मध्ये आहे. आता तुम्हाला कदाचित असं वाटायला लागलं असेल की मी आलो, साहजिकच आहे कोणालाही घरी डांबून ठेवणं किंवा बसवणं यासारखी मोठी शिक्षा असू शकत नाही. पण नीट समजून घ्या, मी कदाचित कोणाला आवडत असेल, कोणाला आवडत नसेल, की याच्याकडे काही उत्तरच नाहीये. हे लॉकडाऊन 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 किती दिवस चालणार, किती काळ लॉकडाऊन मध्ये राहणार, याला काही उत्तर आहे की नाही? You might be thinking that I don't have a solution except lockdown, and they might think that how long will this go on? आपल्या देशात सुद्धा कोणाकडे उत्तर नाहीये. आणि हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जेव्हा एखाद्या युद्धात, विशेषतः या युद्धामध्ये, युद्ध हे नेहमी शस्त्राने लढलं जातं. इकडे आपल्याकडे शस्त्र नाहीये. एक फक्त अंतर ठेवणं, स्वतःची काळजी घेणं आणि युद्ध जिंकणं म्हणजे फार विचित्र आहे. असे युद्ध एकतर्फी नक्कीच नाहीये, कारण आपण पूर्ण ताकदीने युद्ध लढतो आहोत. पण लॉकडाऊन काही अंशी बरोबर आहे, काही अंशी नक्कीच बरोबर आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आजही देशात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईमध्ये वाढते आहे, पुण्यामध्ये वाढते आहे, संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये, मालेगावमध्ये आहे. या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे. आणि ही रुग्णांची वाढती संख्या बघितल्यानंतर साहजिकच आहे मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग आपण नेमकं करतो काय आहोत, आतापर्यंत आपण केलं काय? मी गेल्याही वेळेला आपल्याला सांगितलं होतं की एक गोष्ट नक्की, की जी काळजी आपण मार्च पासून घ्यायला लागलो, जवळपास आपण कर्फ्यू संचारबंदीपर्यंत आलो होतो आणि त्याच्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला. जर हे आपण केलं नसतं तर जो एक अंदाज आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये किती आतापर्यंत रुग्ण झाले असते, किती आतापर्यंत त्याच्यात मृत्यू पावले असते, हा अंदाज नुसता बघितला तरी अंगावरती काटा उभा राहतो. आणि म्हणून मी मागेही आपल्याला म्हटलं होतं की अजूनही शृंखला आपण तोडली जरी नसली तरी एक गोष्ट नक्की, की त्याच्या वाढीवरती, गुणाकारावरती नियंत्रण आपण हे नक्की ठेवलेलं आहे. गतिरोधक. Although we have not been able to contain the numbers, we have not break the chain, but we have certainly been successful in containing the numbers. नुसतं लॉकडाऊन कडे बघून चालणार नाही. रेड, ऑरेंज, ग्रीन. Look at lockdown. रेड मध्ये सुद्धा कंटेनमेंट एरिया, हे असे जे काही आपण विभाग केलेले आहेत. ग्रीन झोन मध्ये आपण हळूवारपणाने जवळपास सगळं काही उघडायला परवानगी दिलेली आहे, ती अजूनही देत आहोत. आणखीनही तिथले निर्बंध आपण आणखीन शिथिल करतो. ऑरेंज झोन मध्ये सुद्धा ही शिथिलता आणलेली आहे. रेड झोन मध्ये विशेषतः कंटेनमेंट एरिया आहे, तिथे मात्र अजूनही आपल्याला शिथिलीकरण करणं हे परवडणार नाही, नक्कीच नाहीये. उद्योगधंद्याच्या बाबतीत काय आहे, मी मुद्दामून आज आपल्या समोर थोडेसे आकडेवारी सांगणार आहे. काय काय झालेलं आहे, किती काय केलेलं आहे. पहिल्या प्रथम आरोग्य विषयक काय झालेलं आहे, नंतर उद्योगधंद्याच्या बाबतीत काय करतो आहोत. उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये लॉकडाऊन नाही वाढवत आहोत. आपल्याला ही तारेवरची कसरत करायची आणि ती करतो आहोत. एका बाजूला सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन म्हणजे सगळं काही थोडक्यात बंद, आणि दुसऱ्या बाजूला हळूवारपणाने काही गोष्टी आपण उघडतो. आजपर्यंत राज्यामध्ये साधारणतः 50,000 उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. हा आजचा आकडा आहे. मजूर हे काम करायला लागलेले आहे. तसं बघितलं तर राज्यामध्ये 70,000 उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहेच, पण 50,000 उद्योग प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत. आपल्याला करायची
हा जो काही एक रेड झोन मधला बेल्ट आहे म्हणजे मुंबई पुणे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, इथे जे आपण राहतो आहोत 5 lakh workers have been working. उदाहरण संभाजीनगर ज्या महापालिका आहेत त्यांच्या परिसरामध्ये आपण हे निर्बंध जरा कडक ठेवलेले आहेत म्हणून आपल्याला ते जाणवत नाहीये. पण या विभागामध्ये आपण उद्योगधंद्यांना परवानगी दिलेली आहेच, नक्की दिलेली आहे. हे करताना खास करून मला उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण सगळीकडे आता एक ठप्प म्हणजे ज्याला आपण म्हणतो पॉजचं बटन दाबले गेले, जगच असं पॉज झालेलं आहे, सगळं ठप्प, काहीच होत नाहीये, इकडची गाडी तिकडे होत नाही. असं वातावरण असताना उद्या जे काय आपल्याला एक भरारी घ्यायची, नक्की घ्यायची भरारी घेणारच, कोणत्याही परिस्थितीत घेणार, तिकडे अजिबात मागे पुढे बघणार नाही. खरं म्हटलं तर आपल्या सरकारला आता 6 महिने होत आहेत. नवीन सरकार असताना नवीन स्वप्न आहेत आपली. आपण एक अर्थसंकल्प जाहीर केला काय, त्याच्यात नवीन नवीन गोष्टी जाहीर केल्या काय, आणि त्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागतंय. या ज्या काही सगळ्या आपल्या योजना आहेत, या योजना कोणत्याही परिस्थितीत आपण अंमलात आणणार म्हणजे आणणारच. त्या एका हिमतीने आपण पुढे जातो आहोत. But let me assure you that those programs will continue in the days and months ahead once we are over this crisis. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 एकरपेक्षा जास्त जमीन ही नवीन उद्योगधंद्यासाठी राखून ठेवत आहोत. 40,000 एकरपेक्षा जास्त. We are taking over 40,000 acres for new projects in Maharashtra for industry. तुम्हाला आपले काही उद्योजक, आपले नवीन लोक काही नवीन उद्योग सुरू करू इच्छित असतील, ग्रीन इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रदूषण न करणाऱ्या इंडस्ट्रीज किंवा उद्योग, त्यांच्यासाठी सुरू करताना कोणत्याही अटीतटी त्यांना आपण ठेवणार नाही. परवानगी शिवाय तुम्ही उद्योग सुरू करा. Permission for those companies which want to start green industry. उद्योग सुरू करा, या आम्हाला पाहिजे. महाराष्ट्र तुमची वाट बघतोय. महाराष्ट्र हा नेहमी एक उद्योगशील आहे, सुधारणावादी आहे. म्हणून आपण नवीन जे उद्योजक येत आहेत त्यांच्यासाठी या अटीतटीचा सामना त्यांना करायला लागणार नाही असं धोरण आपण बनवलेलं आहे. या नवीन उद्योजकांनो, या महाराष्ट्रामध्ये या. I am welcoming all industries to come into Maharashtra at a time like this, especially those which are non-polluting green industries. नक्कीच बदललं जाईल. कदाचित हे नवीन उद्योजक येणार असतील, ते म्हणतील आम्ही येऊ इच्छितो पण आम्हाला तुमच्याकडे जमीन विकत घ्यायला आता आम्हाला परवडणार नाही. ठीक आहे, तुम्ही या, भाडे तत्वावरती जमीन तुम्हाला देतो, भाडे तत्वावरती जमीन देतो. या, तुम्हाला मूलभूत सुविधा असतील त्या तुम्हाला देतो. अटीतटीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. पण या राज्यामध्ये we will ensure that the red tapeism is cut for such industries. We will ensure that the land is given to you at the best possible rate. आणि असं काही नाहीये की रेड झोन म्हटल्यानंतर आता आयुष्य आपलं रेड झोन मध्ये जाणार आहे. नाही, आपल्या समोर 2 मोठी आव्हानं आहेत, नक्कीच आहेत. एक म्हणजे जिथे या कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन, तो ग्रीन झोन हा आपल्याला कोरोना विरहित ठेवायचा आहे. हे मोठं आव्हान आहे. तिकडे एक सुद्धा रुग्ण ग्रीन To ensure that the green zones remain green. नवीन केस तिकडे आता आपल्याला तयार आपण काय असं घर बसल्या कोविड तयार करत नाही, पण होऊ द्यायची नाहीये. त्याच्यामुळे ग्रीन झोन हा ग्रीन झोन म्हणून मेंटेन करणं, आणि रेड झोन जो आहे तो रेड झोन हा लवकरात लवकर ग्रीन झोन मध्ये त्याचं रूपांतर करणं. Our other challenge is to make the red grown green at the earliest moment. जिथे जिथे ग्रीन झोन मध्ये आपण उद्योगधंद्यांना परवानगी दिलेली आहे, अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की कामगारांची आता उणीव आहे. कामगार हे बरेचसे परराज्यातले निघून गेलेले आहेत. मला खास करून माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना सांगायचंय, जसं आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचं ऐकलत, घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, ही एक आपली त्याच्यातले घोषवाक्य होतं. आतापर्यंत तुम्ही घरात बसलात आणि महाराष्ट्र वाचवलात. आता जिथे जिथे ग्रीन झोन आहे तुम्ही एका आत्मनिश्चयाने बाहेर पडलं पाहिजे की मी Appealing to all sons of the soil of Maharashtra to please come to the green zones and work there. A lot of our migrant labor has left. We need you now to come there and work in the green zones. आता या ग्रीन झोन मध्ये जे उद्योग सुरू झालेले आहेत त्या उद्योगांना जर मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझा महाराष्ट्र हा अगदी मोदीजींच्या भाषेत आत्मनिर्भर करण्यासाठी मी स्वतःहून आता पुढे येत आहे. या पुढे या,
जे उद्योग आहेत, उद्योग सुरू झालेत, त्यातली ही संधी आहे. ही संधी तुम्ही घ्या, संधी वाया दवडू नका. या सगळेजण समोर या, उद्योग सुरू करू आपण. Of a self-reliant India, this is the moment for Maharashtra's sons of the soil to come and work in the green zones and build a new Maharashtra. तो हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. म्हणून मला जे ग्रीन झोन मध्ये आहेत आणि जिथे जिथे उद्योगधंदे सुरू झालेत पण मनुष्यबळ कमी पडत असेल तिथे मला आज भूमिपुत्रांची गरज आहे. भूमिपुत्रांनो पुढे या. ही आपली भूमी आहे, आपला महाराष्ट्र आहे. पुढे येऊन आपला महाराष्ट्र हा आपल्या पायावरती आपण उभा करू. हा निश्चय फार महत्वाचा आहे. हे उद्योगधंद्याचं झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे की आरोग्य विषयक काय. कारण अजूनही जे काही जणांना असं वाटतंय की हे एक अशीच भीती आहे, फ्लू काय, सर्दी आहे, खोकला आहे, होतो जातो, आजपर्यंत काय कोणाला झालं नाही. झालं ना. पण विशेष म्हणजे आतापर्यंतचा जो फ्लूचा एक भाग आहे त्याच्यात सुद्धा जसं स्वाईन फ्लू एक आहे त्याला औषध आलेलं आहे. पण ह्या कोरोनावरती अजूनही औषध आलेलं नाही. तोच एक मोठा धोका आहे. Treat corona like any other flu. घाबरण्याची माझी इच्छा नाही, अजिबात नाहीये. This is, we have still not found a vaccine for it, unlike for other types of flu. So we need to continue to take the health issue seriously. आरोग्य सुविधा केलेल्या आहेत. आपण तुम्हाला कल्पना असेल गेल्या वेळेला मी बोललो होतो आणि आज संध्याकाळी मी जाऊन आलो. मी होतो, उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात होते, एकनाथ शिंदे होते, आदित्य पण होता बरोबर, आपले मुख्य सचिव होते, महापालिका आयुक्त होते आणि विशेष म्हणजे तिथे आपले आर्य राजीव जे MMRDA म्हणजे मुंबईतली मेट्रोचं काम आता जे अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत त्यांनी गेल्या 10-12 दिवसामध्ये ही सुविधा मुंबईकरांसाठी तिकडे उभारलेली आहे. आज तिकडे जवळपास 1000 बेड्सचं एक चांगलं कोविड केअर सेंटर हे आपण उभं केलेलं आहे. In the last 10 days to build an excellent COVID hospital on the MMRDA ground of for 1000 beds. पण मुंबईमध्ये ठिकठिकाणी म्हणजे असं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स संकुल आहे तिथे आणखीन 1000 बेड्स वाढवतो आहोत. गोरेगावचं एक्झिबिशन ग्राउंड आहे तिकडे वाढवतो आहोत. रेसकोर्स वरती त्या पार्किंग मध्ये होत आहे. वरळीला डोम मध्ये तर सुरू केलेलाच आहे. आणखीन 1-2-3 ठिकाणी मुलुंड चेक नका आहे, ठाण्यामध्ये आहे. हे आता नुसतं कोविड केअर सेंटर म्हणून नाही राहणार. या सगळ्या जम्बो फॅसिलिटी ज्याला म्हणतो या जम्बो फॅसिलिटीमध्ये जे आवश्यक लागतं ते तिकडे आपण करणार आहोत. म्हणजे विशेषतः सगळ्यांनाच काही व्हेंटिलेटरची आवश्यकता लागत नाही पण अनेक जणांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते. म्हणून या सगळ्या सुविधांमध्ये we are building hospitals to ensure that we are able to maintain the needs and the capacity building for a city like Mumbai. Not everyone requires ventilators, but we are trying to make sure that we have an adequate number of them. तर आपण ते वाढवतोच आहोत. पण हॉस्पिटलच्या बाहेर ही जी काय आपण रुग्ण सेवा किंवा सेंटर्स उभी करतो त्याच्यामध्ये सुद्धा ICU बेड्सची सोय आपण करतो आहोत. कदाचित ही काय अभिमानाची गोष्ट नाही पण समाधानाची नक्की आहे की इतरत्र कुठेही नसेल अशी आरोग्य सुविधा आपण इथे निर्माण केलेली आहे आणि ती आरोग्य सुविधा आणखीन आपण पुढे वाढवत नेत आहोत. महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं A health infrastructure which is better than anywhere else, and we will continue to work on improving that health infrastructure in Maharashtra and Mumbai. बेड वगैरे आहे पण साधारणतः 2.5 लाख रुग्णशय्या ह्या आयसोलेशन म्हणजे ऑक्सिजन सह या आज महाराष्ट्रामध्ये आपण उपलब्ध करत आहोत. 2.5 लाखाच्या आसपास. आज एक गोष्ट साहजिकच आहे, हे संकट एवढं मोठं आहे की काही वेळेला असं वाटतं की Isolation centers will be set up in Maharashtra. रुग्णांची थोडीशी संख्या ही वाढती अशी वाटत असली तरी देखील आज आपण स्वयंपूर्ण होण्यासाठी किंबहुना पुढच्या महिन्यात साधारणतः किती रुग्ण होऊ शकतील ह्याची एक दक्षता घेऊन आपण ही सुविधा वाढवतो. डॉक्टर्स येत आहेत, नर्सेस येत आहेत. Is to prepare for what will be the eventual number of people who will be COVID affected sometime next month. So we are expanding our health infrastructure, keeping that in mind. अजूनही पाहिजे. ह्याचं कारण का? कारण नवीन सुद्धा जे आलेले आहेत ते आणि आत्ता आहेत ते. जसं गेल्या वेळेला मी आपल्याला बोललो होतो की पोलीस थकतायत, पोलीस आजारी पडतायत. काल परवा एका चांगल्या अधिकारीचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी लढता 2 पोलीस आपले तिकडे शहीद झालेले आहेत. हे सगळे ताणतणाव आहेत आणि ह्या ताणतणावामध्ये ही लोक
आजारी पडण्याची वाट न बघता, मला तर कोणीच आजारी पडायला नको आहेत, आजारी पडण्याची वाट न बघता ह्यांना वेळोवेळी जर का आपण विश्रांती देत गेलो तर आपण सहजगत्या या संकटावरती मात करू शकू. म्हणून मला अजूनही कोविड योद्धा पाहिजेत. ज्यांची in Mumbai have also fallen prey to COVID. Some of them have fallen prey to a Naxal attack in Gadchiroli, but we want to create an infrastructure where we are able to treat people in a manner that we are ready and prepared for any eventuality.